परिस्थितीच्या हातात कधीच कटपुतळी होऊ नका, कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. आपल्या ध्येयाच्या मागे धावत राहा, कारण आज, आत्ता नाहीतर कधीतरी लोकांना लक्षात येईल. फक्त बघत राहा, थांबू नका. आपला टप्पा कधीतरी येईलच. जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर सामना करा, नाहीतर हार मानून घ्या. शांतपणे काम करा, जेणेकरून यशाचा आवाज होऊ शकेल. यशस्वी होण्यासाठी तयारी पूर्ण नसली तरीही बऱ्याच वेळा आपण जे आहे त्यापासून सुरुवात करावी लागेल, कारण ते प्रतीक्षा करण्यापेक्षा चांगलं आहे. प्रत्येकाकडे जगात 24 तास असतात. ज्यांना यशस्वी व्हायचं असेल त्यांनी हे 24 तास योग्य पद्धतीने वापरावे. ज्याप्रमाणे नावे कधीही लाटा आणि वादळे पाण्यात कुशल कर्णधार बनू शकत नाही, त्याप्रकारे अडचणींचा सामना करून तो जीवनाचा एक कुशल कर्णधार बनू शकतो. अडचणींपासून पळून जाण्यापेक्षा त्यांना दृढपणे समोर जाणे मजेदार आहे. जेव्हा आपण पुन्हा त्याच विनोदावर हसणार नाही, तेव्हा आपण पुन्हा त्याच वेदनांवर अस्वस्थ होऊ नये. नातं टिकवण्यासाठी मनाचे नसून अंतःकरण स्पष्ट असले पाहिजे. संपूर्ण जगात जीभ एक अशी गोष्ट आहे जिथे विष आणि अमृत एकत्र राहतात. नेहमी शहाणं होण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत, परंतु आनंद केवळ मूर्ख बनण्यातच मिळतो. यशस्वी होण्यासाठी तयारी पूर्ण नसली तरीही बऱ्याच वेळा आपण जे आहोत त्यापासून सुरुवात करावी लागेल, कारण ती प्रतीक्षा करण्यापेक्षा चांगलं आहे. आपल्या विचारांमध्ये जोश ठेवा, आवाजात नाही. नातं टिकवण्यासाठी मन नसून अंतःकरण साफ असले पाहिजे. खरं सांगा, स्पष्टपणे सांगा, तुमच्या समोर सांगा. जो तुमचा असेल तो समजेल. जे परदेशी आहेत ते हरवले जाईल. आपल्या विचारांमध्ये जोश ठेवा, आवाजात नाही. पीक पावसामुळे होते, पाण्यामुळे नाही. आपण आयुष्यात कितीही गरम असला तरी निराश होऊ नका, कारण सूर्य कितीही मजबूत असला तरी समुद्र कधीही कोरडा होत नाही. नाती ही संधी नसते, परंतु विश्वासप्रिय असते. काही वेगळे वाईट मुलांशी मैत्री करण्यापूर्वी आपल्या मुलांशी मैत्री करा. सहनशीलतेला फक्त हे माहीत असते की ते वेदनेत आहे. जग फक्त त्याच्या खोट्या हास्य पाहतो. आपण स्वतःला यशस्वी बनवून इच्छित असाल तर खाली पडणे आवश्यक आहे. भीती तुम्हाला नेहमी कैदेत ठेवते, तर खुल्या विचारांनी तुम्हाला राजा बनवले जाईल. भीती तुम्हाला नेहमी कैदेत ठेवते, तर खुल्या विचारांनी तुम्हाला राजा बनावे लागेल. प्रत्येकाला सन्मान हवा असतो, पण लोक परत देण्यास विसरतात. जेव्हा आपण काळजीपूर्वक विश्वास ठेवतो तेव्हा कधीकधी आपले स्वतःचेच दात आपली जीभ चावतात. जेव्हा जेव्हा अंतःकरणात संघर्ष असतो, मनात हट्टीपणा असतो आणि गोष्टींमध्ये संघर्ष असतो, तेव्हा समजून घ्या की संबंधांचा पराभव निश्चित आहे. अन्याय हे एक आव्हान आहे जे माणसाच्या मानवतेला आव्हान देते. ज्या व्यक्तीने कधीही चूक केली नाही त्याने स्वतःला यशस्वी करण्यासाठी अगदी थोडीशी लहर सुद्धा केली नाही. वास्तविक व्यक्ती अशी आहे ज्याला केवळ धोरण कसे पाळायचे आणि उच्च विचार कसे करायचे हे माहीत असते. वृक्ष तोडून कधीच कोरडे होत नाही. झाड नेहमीच मूळ कापून सुकते. जर पैशाने इतरांचे कल्याण करण्यास मदत केली तर त्याचे काही मूल्य आहे, अन्यथा ते केवळ वाईटाचे ढीग आहे आणि जितक्या लवकर त्यातून मुक्त होईल तितके चांगले. जीवनात जोखीम घेण्यास कधी घाबरू नका. एकतर आपण जिंकाल किंवा हरलात तर शिकाल. आपल्या विचारांमध्ये जोश ठेवा, आवाजात नाही. पीक पावसापासून होते, आभाळाच्या गरजण्याने नाही. जर पैशाने इतरांचे कल्याण करण्यास मदत केली तर त्याचे काही मूल्य आहे, अन्यथा
ते केवळ वाईटाची ढीग आहे आणि जितक्या लवकर त्यातून मुक्त होऊ तितकेच चांगले आहे. सहनशीलतेला फक्त हे माहीत असते की ते वेदनेत आहे. जग फक्त त्याचं खोटं हास्य पाहतो. वृक्ष तोडून कधीच कोरडे होत नाही. झाड नेहमीच मूळ कापून सुकते. त्याच व्यक्तीने आपल्या कर्माने नव्हे तर आपल्या छोट्या विचारांनी आणि चुकीच्या वागण्याने हरला आहे. जर पैशाने इतरांचे कल्याण करण्यास मदत केली तर त्याचे काही मूल्य आहे, अन्यथा ते केवळ वाईटाची ढीग आहे आणि जितक्या लवकर त्यातून मुक्त होईल तितके चांगले.